नमस्कार, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। एक मोठी बातमी नागपूरमधून आहे। नागपूर विद्यापीठात कॅरी ऑनसाठी विद्यार्थी आक्रमक झालेत। नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या गाडीखाली जाण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला। फार्मसीला कॅरी ऑन मिळावा या मागणीसाठी आंदोलन केलं गेलं। सकाळपासूनच विद्यापीठ परिसरात 100हून जास्त विद्यार्थी हे आंदोलन करत होते आणि सुरक्षा रक्षकांनी या सगळ्या मुलांना कुलगुरूंच्या गाडीखालून ओढून बाहेर काढलं। उदय तिमांडे आपल्याला अधिक माहिती देतील। उदय, काय नेमकं घडलं, काय म्हणणं आहे या विद्यार्थ्यांचं? खरं तर नागपूर विद्यापीठामध्ये जे आहे ते फार्मसी शिकणाऱ्या डी.फार्म आणि बी.फार्म करणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑन जे आहे ते यावेळी दिलं गेलं नव्हतं आणि त्यामुळे फार्मसीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत होतं। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्व संघटनांनी मिळून जे आहे ते आज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू कार्यालयाबाहेर जे आहे ते आंदोलन केलं होतं। सुमारे 3 तास विद्यार्थी आंदोलनात होते, मात्र त्याची कुलगुरूंनी दखल घेतली नाही। अखेर कुलगुरू आपल्या कार्यालयातून बाहेर निघाल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला ते जुमानत नसल्यानं काही विद्यार्थ्यांनी गाडी खाली येण्याचा देखील प्रयत्न केला। अखेर पोलिसांना विद्यापीठाकडून बोलवण्यात आलं आणि पोलिसांच्या मध्यस्थीनंतर जे आहे ते विद्यार्थी मागे हटले। मात्र विद्यार्थ्यांच्या या एवढ्या तीव्र आंदोलनानंतर आता तरी विद्यापीठ फार्मसी विद्यार्थ्यांना कॅरी ऑन देणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल। आणि बहुचर्चित शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाला नाशिकमध्ये विरोध झालाय। परशुराम संघटनेनं पोलिसांना याविषयीचं एक पत्र दिलंय। नाशिकमध्ये या नाटकाचा प्रयोग होऊ देऊ नका अशी मागणी या संघटनेची आहे। संबंधित नाटकामध्ये आक्षेपार्ह संदर्भ आहेत आणि परशुराम संघटनेनं हा दावा केलाय। पोलिसांकडून सुद्धा प्रयोग न करण्यासंदर्भात निर्मात्यांना विचारणा करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर उद्या ठाण्यामध्ये शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाचा प्रयोग होणार आहे आणि या प्रयोगासाठी जितेंद्र आव्हाड आणि डावखरे हे उपस्थित असतील अशी माहिती मिळते। परंतु नाशिकमध्ये होणाऱ्या प्रयोगाला आता विरोध दर्शवला जातोय परशुराम संघटनेकडून। आणि यानंतर एक सकारात्मक बातमी। नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी आपल्या जुळ्या मुलांना जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीत प्रवेश देत आदर्श घालून दिलाय। नंदुरबारपासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती असलेल्या टोकर तलाव इथल्या अंगणवाडीत त्यांनी मुलांचा प्रवेश केलाय। या शाळेमध्ये मराठी, अहिराणी आणि आदिवासी विद्यार्थी शिकतात। अंगणवाडीमध्ये केवळ गरीब मुलं शिकतात असा सर्वसाधारणपणे समज आहे आणि त्या समजाला एक प्रकारे धक्का देण्याचं काम किंवा तो समज चुकीचा ठरवण्याचं काम सेठी यांच्या निर्णयानं केलंय। या अंगणवाडीतल्या सेविकांच्या कौशल्यानं प्रभावित होऊन त्यांनी हा निर्णय घेतला। त्यांची दोनही मुलं शुकर आणि सबर या शाळेत शिकणार आहेत। एकीकडे गावखेड्यातही इंग्रजी माध्यमं आणि कॉन्व्हेंटला वाढती मागणी आणि पसंती असताना जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचं सर्व स्तरातनं कौतुक होत आहे। म्हणजे लोक असं म्हणतात की जिल्हाधिकारींनी अंगणवाडीमध्ये मुलांना टाकलं, पण ऍक्च्युली आपली अंगणवाडीच इतकी चांगली आहे की मलाच चांगलं वाटतोय की माझे मुले कुठले तरी चांगली जागेमध्ये जाते आणि आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ज्या प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगला बघतो, म्हणजे मला वाटते की माझ्या मुलांना असे लोकांकडून शिकला पाहिजे की एक छोटीशी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ही अंगणवाडी ताई जर आपली अंगणवाडीमध्ये करते तर माझ्या मुलांना पण शिकलं पाहिजे।